नमस्कार. नंदुरबारमध्ये सोनू शिंदे नावाची महिला 6 महिन्यांमध्ये 11 वेळेस बोहल्यावर चढते. लग्नाच्या दिवशी पहिल्याच रात्री ती जेवणामध्ये प्रेमाच्या स्वादाऐवजी टाकते ते गुंगीचं औषध आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोनं आणि पैसे घेऊन फरार होते. तेव्हा सोनू तुझ्यावर कोणाचाच भरोसा नाही ग, असं म्हणण्याची वेळ येते. तर दुसरीकडे तन्मय गोस्वामी नावाचा नकली टॅक्स अधिकारी 12 उच्च शिक्षित महिलांना फसवून 1 कोटी रक्कम लुबाडतो. श्रोते हो, आजपर्यंत आपण विवाहित लोक बघितली, अविवाहित लोक सुद्धा बघितली. पण मागील काही काळापासून जेव्हा आपण अतिविवाहित लोक बघतो, तेव्हा मग या प्रगल्भ व्यासपीठाला विषय द्यावासा वाटतो. आणि नमस्कार, तोच विषय मांडण्यासाठी मी आकांक्षा खामकर विषय मांडते. ये मोहब्बत के दुश्मनों की एक चाल है. संयोजकांनी विषयाच्या शेवटी दिलेल्या अनेक टिंबांमधून मला विषयाचा विचार करण्याची विस्तृतता उलगडावीशी वाटते. मुळात मोहब्बत करणं ही ज्यांना बंडखोरी वाटते, तेच त्याचे दुश्मन होऊन वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद या रूपामध्ये येऊन चाल करायला सुरुवात करतात. मित्रमैत्रिणींनो, एकीकडे केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी दिलेला निर्भया फंड महाराष्ट्र सरकार जसा परत करते, तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष याच बहिणींबरोबर आपुलकीचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करताना आम्हाला दिसतात. प्रश्न असा पडतो की बहिणींच्या मोहब्बतवरती मतांसाठी केलेली ही एक चाल नाही का? त्याचप्रमाणे आजही कलेवरची आपली मोहब्बत सिद्ध करण्यासाठी अनेक तरुण तरुणींना चित्रपटाच्या सेट पासून ते थेट लॉजच्या गादीपर्यंतचा प्रवास करावा लागतो आणि अशी एक चाल केली जाते की कित्येकदा वेश्या व्यवसायातील लोकांचा जन्म सुद्धा आम्ही होताना बघतो. त्याचप्रमाणे ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी हे आफ्रिकन वंशातील मेघन मार्कल यांच्याशी विवाह करतात खरं, पण त्या घरोतील असताना त्यांचेच कुटुंबीय दुश्मन बनून अशी एक चाल खेळतात की त्यांचा पुत्र जर कृष्णवर्णीय झाला तर त्याला युवराजपद नाकारलं जाईल अशी चर्चा सुरू होते. मग प्रश्न हा फक्त सत्तेचा नसून तो आपल्या अस्तित्वाचा आहे म्हणत त्या दाम्पत्याला त्या राजघराण्याचा त्याग करताना सुद्धा आम्ही पाहतो. श्रोते हो, वि. स. खांडेकर सांगतात की प्रेम हे माणसाला घटका अर्धा घटका देहभान विसरायला लावणारे शरीर सुख नाही, तर प्रेम हे आपल्या प्रिय व्यक्तीवर आपले प्राण ओवाळून टाकण्याची मनाची उत्कटता. आणि हेच विचार लिव्हिंग रिलेशनशिपचा चुकीचा अर्थ लावणारी माणसं अगदी उलट करताना दिसतात. त्यांच्यात दिसलीच नाही, दिसते ती फक्त एक चाल स्वतःच्या शरीराची भूक भागवण्याची आणि आपल्याच प्रेयसीच्या शरीराचे तुकडे करणाऱ्या मनोज आणि आफताब यांसारख्या दुश्मनांची. श्रोते हो, विषयाच्या दुसऱ्या बाजूने विचार केला तर काही चाल मला महत्वाच्या सुद्धा वाटू लागतात. कार्ल मार्क्स सांगतात की धर्म ही एक अफूची गोळी आहे. मग याच धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट चालीरीतींवर आंधळी मोहब्बत करणारा समाज जेव्हा निर्माण झाला, तेव्हा त्यांचे दुश्मन होऊन सर्वप्रथम हिपोक्रेट व त्यापुढे राजाराम मोहन रॉय, शाहू फुले, आंबेडकर यांनी केलेल्या चाल असतील किंवा आपल्या संपत्तीवर बेलगाम मोहब्बत करणाऱ्या उद्योजकांना सिमेंटची जंगलं उभी करण्यापासून थांबवणारी ग्रेटा थनबर्ग यांची पर्यावरण चळवळ रूपी चाल असेल, वर्चस्ववादावरती मोहब्बत करणाऱ्या इंग्रजांवर आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा रोवणारी गांधीजींचा संयम, सावरकरांचं प्रखर वक्तव्य आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी केलेल्या अनेक चाल असतील, आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये साने गुरुजींपेक्षा नाणे गुरुजींवर जास्त मोहब्बत करणाऱ्यांवर दुश्मन रूप येऊन संविधानाने केलेली राईट टू एज्युकेशन ऍक्ट नावाची चाल वर्तमानामध्ये आम्हाला अतिशय प्रेरणादायी वाटते. श्रोते हो, विषयाच्या शेवटाकडे जाताना मला असं वाटतं की मोहब्बत कोणत्या प्रकारची आहे त्यावरूनच त्याचे चाल आणि त्याचे दुश्मन यांचे प्रकार ठरवले जाऊ शकतात. त्यामुळे मुळात मोहब्बत कोणावर करायची हे ठरवणं सगळ्यात जास्त महत्वाचं. राजकारण्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणावर, लोकांनी घराणेशाहीपेक्षा लोकशाहीवर, वर्णभेदापेक्षा समानतेवर आणि स्वार्थी भावनेपेक्षा सारथी भावनेवर जर मोहब्बत करण्यास सुरुवात केली ना, तर आपल्या विषयातील दुश्मन हा शब्द तर निघूनच जाईल. आणि त्याहीवर जर कोणी चाल खेळण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी विजय हा माणुसकीचाच होईल आणि तोच होत राहो हाच माफक आशावाद. शेवटी समीर सामंत यांच्या शब्दात, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. धन्यवाद.